आजकालच्या जनरेशनमध्ये काय होत आहे की प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळत नाही. बाजारात जाऊन किराणा घेणे, शॉपिंग करणे. तर प्रत्येकजण आपला वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करतात आणि सोशल सर्व्हिसचा जास्त वापर करतात. जसे की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशो असे बरेच काही ॲप्स असतील. तर त्याच्यावरती ऑनलाईन ऑर्डर करणं त्यांना इझी जातं, कारण घरी बसून घरपोच आपल्याला सुविधा मिळते. त्यामुळे हा सोशल सर्व्हिसचा सगळीकडे आजकाल भरपूर प्रमाणात वापर चालला आहे. सांगायचं असं आहे की मला याच्या थ्रू एक मेसेज द्यायचा आहे. तर प्रत्येकजण आज ऑनलाईन शॉपिंग करतात. तर ती वस्तू घरी येते, अशा बॉक्समध्ये पॅक होऊन येते आणि आपण काय करतो, बॉक्समधील वस्तू बाहेर काढतो आणि हा बॉक्स ज्याच्यावर आपली पूर्ण डिटेल्स असते, हे बघा तुम्ही पाहू शकता. तर आपण हा बॉक्स कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. तर आज मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे की तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. ही जर का डिटेल्स चुकीच्या माणसाच्या हातात लागली तर तो तुमचा गैरफायदा घेऊ शकतो. जसे की डिलिव्हरी स्कॅम किंवा ब्लॅकमेलिंग किंवा OTP फ्रॉड या प्रकारे तुमच्याबरोबर खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि हे आपल्यासाठी सेफ नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अनसेफ आहे आणि सेफ्टी प्रिकॉशन म्हणून मला सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू ऑर्डर केल्यानंतर अशा प्रकारचा बॉक्स डायरेक्टली कचऱ्यात न फेकता याच्यावरची डिटेल्स एकतर काढून टाका किंवा मग ती मार्करने पुसून टाका आणि मग तुम्ही ती डिस्ट्रॉय करा. दादा, हे पार्सल आहे का माझं? हां मॅडम. हॅलो मॅडम, मी कार्डमधून आलो आहे. तुमचं पार्सल आहे आणि तुम्ही ज्यावेळेस हे बॉक्स डिटॅच करसाल त्यावेळेस हे जे लेबल दिसते तुमच्या नावाचं ते कचऱ्याच्या बॉक्समध्ये डिटॅच करून टाकलं. मला सांगा दादा की ह्या लेबलवरती काय काय आहे? असं लेबलवरती तुमचं नाव आणि ॲड्रेस आणि तुमचा फ्लॅट नंबर वगैरे, मोबाईल नंबर, याच्यामुळे स्कॅम होऊ शकतो. म्हणजे याच्यामुळे म्हणजे हे रिस्की आहे आपल्यासाठी. तर ओके, म्हणजे हा बॉक्स कचऱ्यात फेकण्याआधी आपल्याला याच्यावरची जी डिटेल्स आहे ती काढून टाकायची आणि नंतर फेकायची, बरोबर ना? अशा प्रकारे आपणही सुरक्षित राहू आणि आपली फॅमिली सुद्धा. थँक्यू.